नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर आता वाजले सकाळचे 9 आणि सकाळीच पाऊस पडून गेलाय, त्यामुळे एकदम ढगाळ वातावरण झालंय. आणि आज मी आमच्या घराची डीप क्लिनिंग करायला काढली आहे. तसं अमेरिकेत सगळीकडे कॉन्क्रीटचं काम असल्यामुळे माती अशी दिसतच नाही, त्यामुळे धूळ एकदम कमी प्रमाणात येते. आणि आता मी आमचा देवारा पुसून घेते. स्वामींची मूर्ती मी धुतलेली आणि आता पुसून घेते. फ्रीजमध्ये दूध वगैरे पडून थोडासा चिकट झालेला. इकडे मी भांड्याचं लिक्विड घातलं आहे आणि सगळं क्लीन करून घेतलं आहे. आमच्या हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये कार्पेट आहे, त्यामुळे झाडूही मारता येत नाही आणि मॉप पण करता येत नाही. कंपल्सरी व्हॅक्यूम क्लिनरनेच क्लीन करावं लागतं. आपल्या घराच्या दारातूनच लक्ष्मीचा प्रवेश होतो असं म्हणतात, त्यामुळे मी दर 15 दिवसात दार आणि उंबरठा पुसून घेते. हाय प्रिया, काय करतेस? स्वस्तिक काढते. घर थोडं डेकोरेट करते आता. वाव, मस्त. सकाळी सगळी साफसफाई वगैरे करून झाली. दुपारी थोडासा आराम केला आणि आता मी करते मशरूम मसाला. मिस्टरांना खूप आवडते ही डिश. चला मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते. तर यावेळी आम्हाला स्लाइस्ड मशरूम मिळाले. एका भांड्यात काढून घेते. हे मशरूम मी धुवून बारीक तुकडे करून घेतले आहेत आणि त्याच्यात मीठ घातलं आहे, थोडीशी हळद, मिरची पावडर आणि 2 चमचे दही घातले. दह्याने एक वेगळीच चव येते. आता मी हे मॅरिनेट करून घेते आणि 20 मिनिटं रेस्टिंगसाठी ठेवून देते. दुसऱ्या बाजूला एक 7-8 काजू मी भिजत घालते आणि ते 2 टोमॅटो आणि एक कांदा घेतला आहे. टोमॅटोची मी पेस्ट करून घेणार आणि कांदा बारीक चिरणार. मिक्सरमध्ये टोमॅटो आणि काजू घातला आहे, दोघांची एकत्रच पेस्ट करणार. ते पॅनमध्ये मी तेल घातलं आहे, थोडंसं जिरं आणि तेजपत्ता घातला आणि कांदा घालून थोडासा लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. आता कांदा लालसर झाला आहे, मी याच्यात पेस्ट घालते. टोमॅटोची पेस्ट मी जास्त फाईन नाही केली आहे, थोडी जाडसरच ठेवली आहे. इथे मी मसाले घेतले आहेत: जिरा पावडर, मिरची पावडर, हळद, धनिया पावडर आणि गरम मसाला. आता मी जास्त मसाले नाही घालत आहे, कारण मशरूम मॅरिनेट करताना पण आधी मसाले घातले आहेत. सो आता मिक्स करून घेते. आणि आता मॅरिनेट केलेलं मशरूम घालते. आणि आता चांगलं मिक्स करून घेते. चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि बारीक गॅस करून एक 10 मिनिटं शिजू देऊया. तर आमचा मशरूम मसाला तयार झाला आहे. आम्ही आता जेवून घेतो. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. टिल देन बाय.